पडा. चला स्पीडअप करा आणि सामना सुरू करा अशी विनंती आहे. चला स्पीडअप करा प्लीज, थोडं फास्ट खेळायचं. मॅचकडे जाऊ. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, जेलसाठी चान्स, संपूर्ण समर्पण. ओ माय गॉड, सुरुवातीपासूनच आपण पाहतोय आता इथे जल्लोष पाहायला मिळतो. रोमांचक मॅच आणि रोमांचक कॅच. कर्णुक यंदाचा हंगाम या खेळाडूच्या नावावरती राहिलेला आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यानं खेळ दाखवलेला आहे, खास करून त्याची इम्प्रेसिव्ह आपण बॅटिंग पाहिलेल्या. एरवी आपण पाहिलं की अनेक मैदानांमध्ये आपण त्याला ॲज अ बॉलर म्हणून व्हेरी वेल परफॉर्मन्स पाहायचो, परंतु या वर्षाचा जो 2024 अँड 2025चा जो हंगाम आहे तो या खेळाडूचा ॲज अ बॅट्समन म्हणून त्यानं गाजवला. पहिलाच बॉल, दिशा द्यायचा प्रयत्न, सुंदर फटका, पॉइंट मधून बॉलला जणू काही सुईमधून धागा ओवावा या पद्धतीनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. धावा येतात 4 आणि हा चौकार. सुपर क्रेझी फॉर्म, अट्रॅक्टिव्ह आणि अट्रॅक्शन आता इथे पूर्णपणे गेन करतोय खेळाडू. धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल, सुंदर बॉल, वेगावरती सवार झालाय गोलंदाज तेजसला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. संजय पाटील 1 धावेचं योगदान, उमेश कर्णुक चौकारानं अकाउंट ओपन टीमचं. आज एक तेजस्वी सितारा पाहायला मिळाला, प्रज्वल पाटील, ज्यानं धावा डिफेंड करत सामना जिंकला होता टीम खानावसाठी. आणि खानाव संघाला आपण इथे खेळताना पाहतो. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आमचे कॅप्टन गुल सचिन मुंडे या संघाचा आपण पाहतोय एक हिस्सा आहेत. आज ॲज अ लीडर योगेशकडे आपण पाहतोय संपूर्ण जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. आणि इथे आपण पाहू शकतो चांगलं योगदान या स्पर्धेसाठी देखील त्यांचे पिताश्री गणेश मुंडे साहेब यांच्या वतीनं आपल्याला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं आपण स्वागत करू. 6 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. करंटली आपण पाहिलं 7.46च्या सरासरीने चालल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरू, तेजस गोलंदाजी करेल. समोर खानासाठी आपण पाहतोय संजयकडे आता जबाबदारीचं ओझं आहे, ते ओझं वाहावं लागेल, कारण इथून पुढे जायचंय तर मग काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळचा बॉल टॅप करायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत मिड ऑन मध्ये राहुल पाटील, जागृती स्पोर्ट या संस्थानाचे क्रिएटर, जसा ब्रँड त्यांनी बनवलेला आहे. आणि त्यांना आपण पाहतोय आज खेळत असताना. षटक क्रमांक 1 संपलेलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा आल्या धावफलकावरती, 1 गड्याचा मोबदला आणि इकॉनॉमिकल स्पेल तेजसनं आपल्या संघासाठी दिला. खरं तर एक बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कोणत्या प्रकारचा या षटकामध्ये मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही. खरं तर बॅट्समनला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जागृती स्पोर्ट्स या खरं तर शाखेचे सर्व ओनर जागृती स्पोर्ट्स आणि राहुल पाटील खरं तर भाई गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. मागच्या मॅचमध्ये खरं तर एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याने जिंकला. आणि पाहूया त्यांना सध्या गोलंदाजी मार्कवरती आपण बघतो.
ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अतिशय वेगवान बॉल, ऑफसाईड डी ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहुल पाटील खरं तर प्रभावित करतात. टीम आपण पाहतोय सराव चांगला बलकट केलाय आणि उतरलेत मैदानामध्ये. चांगला फटका आहे. संजय अटॅक करायचा प्रयत्न, थोडेसे खेळाडू फंबल झालेत, बॉलला अडवू शकले नाहीयेत. एक रन आपण पाहतोय पूर्ण केली. सेकंड साठी हा त्यांचा अटेम्प्ट राहिला. 2 धावा पूर्ण करतात. 7 वरून 9 वरती आता मजल मारली जाईल. 4 धावा आपण संजयच्या बॅटमधून येताना पाहिल्यात. त्यानंतर उमेशनं देखील तशाच प्रकारेनं आपण फलंदाजी करताना पाहिलं होतं. जो चौकार त्यानं लगावला तो देखील आपण पाहिला की तेवढाच चांगला आपण पाहिला. 2 धावांच्या मदतीनं आता धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला अक्षरशः चॉप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा. ऑफसाईड ऑफस्टम हा तिखट मारा गोलंदाजाचा परफेक्ट वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉल आपण बघतो बा. 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 9 चेंडू आतापर्यंत खेळलेत, त्यामुळे सरासरी आहे जी 6च्या सरासरी चालल्यात. पूर्णपणे डॉमिनेट केला. धावा चोरायचा धाडस आहे. बायच्या स्वरूपात धावा मिळतात तिकडे. आता इथे आपण जर विचार केला इथून एक सिंगल सहजरित्या पूर्ण करतायत खेळाडू. 1 धाव आलेले आहे. एकी रंकातून दुहेरी अंकामध्ये पदार्पण. 10 धावा धावफलकावरती. थोडेसे धीम्या गतीने चालल्यात, त्यामुळे जो गेअर येतो सेकंड आता किंवा अजून पुढे शिफ्ट करावा लागेल बॅटिंगचा. डबल डिजिट मध्ये टीमच्या स्कोर वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 10 आकडा भरपूर काही सांगून जातो. भारतरत्न सचिन रामदास तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक खरं तर हा 10 आकडा आहे. यावेळेला 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. चांगला निर्णय. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदलला तर रन्स आपण बघतो 1 1. 11 धावा. अजून 1 बॉल बाकी आहे. थोडंसं क्लायमेटमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत सुनील, आणि त्यामध्ये आपण पाहतो की दमट वातावरण, त्यामुळे बॅटिंग करण्यासाठी थोडासा आता व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे जे सामने आहेत ते आपण लोएस्ट स्कोरिंगचे होण्याची शक्यता जरूर वर्तवू शकतोय. परंतु संजय एक त्या प्रवाहाच्या विरोधानं फलंदाजी करणारा खेळाडू. इथे पहा काय झालंय. त्याच खेळाडूला बाजूला सारायचं आहे आणि हा मोठा काटा काढायचा आहे हे त्यांनी जरूर ओळखलं आणि तेच दाखवलं मैदानामध्ये. विकेट आली आहे. त्रिफला उद्ध्वस्त झाली. अगदी बॉलला आपण पाहिलं की इथून डिफेंडेबल खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु कधीचा बॉल यष्टांवरती आदळला आणि बॅट्समनचा घात झालाय हे कळालं नाहीये आणि विकेट इथे येते. फलंदाज झालाय बाद. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ आता इथेच संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावरती अजूनही आपण बघतो. जबरदस्त. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पाहूया या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये कोणाला गोलंदाजी मार्क वरती आणलं जाईल हे देखील बघायचं. नितेश सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नितेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे हे देखील बघायचं. नितेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला देखील तेवढा ताकदवार फलंदाज. ओ यावेळेचा हा बॉल तिथे मात्र पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल आणि त्यावरती 1 धाव देखील कंप्लीट केली गेली. अशा 2 धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. कानाव संघाची खासियत राहिलेली आहे. धावा जमा करण्यासाठी ते थोडेसे नक्कीच सहनशील राहतात. अगदी जे काटे त्यांच्या आपण वाट्याला फेकवते ते सहन करतात, परंतु ज्या वेळेला आपण पाहतो सिंगल डबलनं धावा बनवतात मग जो डिफेंडेबल स्कोर बनतो त्याला डिफेंड करण्यामध्ये ते माहिर आहेत. इथे जर का आपण बघितलं तर धावा कशा येऊन त्या धावांची गरज आहे खानावळ टीमला. आणि इथे पहा आम्ही मोठे फटके सुद्धा मारू शकतो आणि इथे मात्र येत आहेत. नुकताच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्यानं बदल. रन्स आपण बघतोय 19 धावा 2 गडी बाद. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट योगेश पाटील. छोटा तीर घाव करे गंभीर. आता समोरच्या गोलंदाजाला गंभीर करतो
अटॅकिंग मोड थोडेसे बॅकला आले होते आणि आपण पाहिलं की बॅटचा फेस खोलल्यानंतर बॉलला योग्य दिशा दिली. ऑन साईडला खेळले, आकाशात तरंगत बॉल सीमारेषा पार झाला, षटकार आला. षटकारानं 19 वरती त्यांनी मजाल मारली. 8.7 सरासरीने आता फलंदाजी पाहायला मिळते. नितेश वरती हल्ला बॉल केलाय. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटकामध्ये ताकद नजाकत सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं आणि यांचा ज्या वेळेला मिलाव आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेला हा फटका अक्षरशः डोळ्यामध्ये साठवून ठेवणारा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार आहे. पुढचा बॉल नितेशचा. पुन्हा एकदा या वेळेला उंची जास्त आहे. अंतर कापेल का हा प्रश्न. अंतर कापलं नाहीये. धावा 2 घ्यायचा प्रयत्न होता तिकडे, परंतु एकच धाव घ्यावी लागते. कदाचित असं वाटलं की आता विकेट पडेल, विकेट काहीशी पडली नाही. असंही वाटलं होतं की षटकार येईल. थोडासा खेमा आपल्याला पाहायला मिळेल, तो शांत आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये उत्साह कमी आहे, कारण मोठे फटके कमी येतात. 20 झालेत. राऊंड फिगरमध्ये 2 लॉस आहेत. बोलू तयार होतो पुन्हा एकदम. यावेळेला देखील वेग प्रचंड आहे. LBW ची खरं तर अपील केली गेली, परंतु लेग बायच्या रूपानं इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 3 बॉल बाकी आहे. पाहूया 3 बॉल मध्ये किती आता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु गोलंदाज पहा, गोलंदाज कितीही चांगले गोलंदाजी करत असला तरी त्याचा पाठीचा कणा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं. परंतु या मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती. योगेश ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. ओ सुपर बॉल. यॉर्क लेंथ, ॲक्युरेटली यॉर्क लेंथ पाहायला मिळत्या. बॅट्समनकडे चान्सेसच मी म्हटलं की बनल्या नाही या स्ट्रोकला खेळण्यासाठी. या स्ट्रोकला खेळणं म्हटलं तर मग आपण महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं. त्यांचा गुरु सुनील लाल यांनी त्यांना एक स्ट्रोक शिकवलं होतं. थोडेसे बॅकला जात, त्यानंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक हा एक पर्याय त्याच्याकडे आहे. फक्त थांबतात, वेळ घेतात. त्यांना माहिती आहे आता योग्य टप्प्यावरती मला गोलंदाजी करायची आहे. भरपूर चुका झाल्या खरं तर फिल्डिंग करत असताना. कॅच ड्रॉप झाल्या, परंतु ज्या वेळेला तुम्ही या धावा वसूल कराल ना त्यावेळेला मात्र या धावा तुम्हाला नक्कीच महागार पडणार आहेत. कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु या पहिल्या डावामध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप झाल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. ओ द विकेट. ऑन साईडला खेळलेत, फिल्डर आहे तिकडे, रन्स घेत आहेत. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मिमी पाहायला मिळतं. बॅलन्सिंग चुकीची आहे. कोऑर्डिनेशन इथे आपण पाहतोय थोडंसं खराब पाहायला मिळतंय. समन्वय साधला जात नाहीयेत कदाचित 2 फलंदाजांमध्ये. कदाचित विकेटही वाचून त्यांना खेळायच्यात. दोन्ही टीमच्या पाठीराखे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला षटकार चौकार येतो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पाठीराखे जल्लोष करतात. विकेट येते, डॉट बॉल येतात. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या पाठीराखे जल्लोष करतात. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा वेळ लावलाय या स्पर्धेने. ओ द विकेट. पुढचा बॉल. हलक्या हाताने खेळलेत, सॉफ्ट हँडनं. फटका खूप छान आहे. गॅप मधून जाणार का हा प्रश्न, परंतु आडवे गेलेत फिल्डर. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतं तिकडे. एक सिंगल, त्यानंतर डबलचा प्रयत्न राहिला. 2 धावा अगदी पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. षटक नंबर आपण पाहतोय यावेळेला 3 संपलं जाईल. होते यावेळेला गोलंदाजीसाठी 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण धावफलकावरती पाहतोय टोटल धावा आपण इथून लागलेल्या 24. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर का आपण बघितलं तर 6 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे षटक आणि या षटकामध्ये आता किती धावा इथून मात्र जमवलं जाते याकडे देखील लक्ष असणाऱ्या तमाम क्रीडारसिक खरं तर यूट्यूबच्या साह्यानं बॉल टेनिस क्रिकेट या चॅनलवरती खऱ्या अर्थाने मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. क्वालिटी आणि क्लॅरिटी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करायला तुम्ही विसरू नका. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. राहुल भंडारी. लास्ट ओ थ्रिलर बनवायचे तिला. डेथ ओव्हर मध्ये हाणामारी करतोय राहुल पाटील. आता इथून बरसतोय मैदानामध्ये. खरं तर पहा काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. छोटा पॅकेट बडा धमाका. स्मॉल डायनामिक या टीमचा आणि त्याच्या बॅटमॅननं नुकता षटका आपल्याला पाहायला मिळाला. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. 6 धावा पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं या गोलंदाजाचं षटकारानं.
अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत? 30 तर धावा झालेल्या आहेत, परंतु 5 बॉलमध्ये जर आकाश सर 40+ धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण जर का आपण बघितलं तर बामण करवले टीमकडे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत. यावेळेला स्विंग अँड मिस पॉकेट साइज डायनामाइट लढाईसाठी आपण पाहतोय समोर योगेश पाटीला आणि दुसऱ्या बाजूला राहुल जो गोलंदाजी म्हणून आपण पाहतोय. इथे जरूर असा बॉल तो आला. रिव्ह्यू टेक्निकल टीमकडे जरूर आहे. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय आज सुधीर पाटील सर कानपोले आपल्याला पाहायला मिळतात. संडे पालकर सर आपण पाहतोय जे स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम करत होते मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये आपण प्रशांत फडके डोंगऱ्याचा पाड्यांना पाहतोय. येस बॉल सेफ बॉल आहे त्यामुळे फेअर बॉल असणार आहे. बॉलिंग चांगला चेंडू पाहायला मिळाला राहुलचा. भंडारे आहेत यावेळेला गोलंदाजीसाठी. टोटल धावा धावफलकामध्ये 30 लॉस ऑफ 2 विकेट 9.47च्या सरासरी चाललेत. नेक्स्ट बॉल ओ शॉर्ट बॉल लाईन विस्कलित झालेत. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एक धाव मिळणार आहे. एका धावेनं आता इथून ऍडिशनलच्या सोबत धाव ऍड केली जाईल. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार जणू काय आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर रिलीज झालं की का, परंतु इथे पहा आणखीन एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर बॉलच्या मागे खा वेगाने धावला. रनआउटची संधी आहे, परंतु इथे पहा आता चेक केलं जाईल या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत की नाही. आमची टेक्निकल टीम WTC चेक केलं जाईल. पूर्वेश शेळके, राहुल उलवेकर ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. येस इट्स OUT आउट. बाद झालेत फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिकडे आपण पाहिलं की बाद झालेत. हा धक्का बसलाय. धावा झालेत धावफलकावरती टोटल 32 धावा. 3 गड्यांचा आता मोबदला आहे. योग्यरित्या बॉलला हात हलवलं होतं आणि पहा किती अचूकतेनं तिकडे थ्रो देखील झाला. यस त्या डायरेक्टली आपण पाहिलं की विस्खलित झाला. फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि फलंदाज बाद झाला. उमेश थोडेसे आपण पाहिलं की उशिरा पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला मी म्हणेन योगेश पाटीलला आणलं एक जमाची बाबा टीम खानावसाठी. नवीन खेळाडू मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला आपण पाहतोय. इथे पहा एक सिंगल जरूर मिळणार आहे. प्रतीक ऑन स्ट्राईक आपण आता इथून पाहू शकतो. छोटे छोटे खेळाडू टीम खानाकडून आपण खेळताना पाहतो आणि त्यांची फलंदाजी आपण जरूर पाहतो ती विस्फोटका आणि यासाठी ते परिचय देखील आहेत. नीरज आहे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर ओव्हर ऍक्शन स्विंग अँड मिस. काय बॉल राहिलाय. माझ्या बोटात जादू आहे. बघा बघा बघा. फलंदाजांना बघावं आणि बघतच राहावं. इतका हा सुंदर बॉल आपण इकडे पाहिलेला. सुपर बॉलिंग राहुल भंडारी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतात. ओ क्या बात आहे. अगदी 15 डिग्रीचा टर्न बॉलला आपण पाहिलं. तिरप्या रेषेतला वलन दिला. बॅट्समनला पूर्णपणे थक्कित केलं. फॉलोथ्रीमध्ये अडवायचा प्रयत्न आहे. फॉलोथ्रीमध्ये अडवायचा प्रयत्न आहे. सेकंड रन साठी आल्यात. तिकडे पहा परत धावा लागेल पुन्हा एकदा. अजून एक चमचमती बेल डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होईल. सिंगलचा प्रयत्न यशस्वी. डबलचा प्रयत्न अनसक्सेसफुल. बाद झाले फलंदाज. 1 धाव तिकडे मिळाली आहे. टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 33 धावा आपल्याला एक टार्गेट म्हणून पाहायला मिळणार आहे.
33 रन्स कंप्लीट आणि 34चं टार्गेट. 34 धावांचं टार्गेट असणारा टोटल काउंट जो आहे तो 34 होतोय. 35चं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय या धावा जमा झालेल्या आहेत. 8.5 सरासरीनं फलंदाजी आपण जरूर पाहिली. आता प्रवास आहे. 24 बॉल मध्ये 35 धावांचं टार्गेट. चला फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये येऊ दे. चला स्पीड अप करा आणि थोडं फास्ट मैदानामध्ये आता फलंदाज आपण पाठवा. दरम्यानचा सामना आपण इथे पाहतोय. दोन ताकदवर टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये. ब्राह्मण करवले विरोधामध्ये आपण पाहतोय आई जगदंबा आणि आई गावदे एलन खानाव या टीमला. चला स्पीड अप करा अशी विनंती. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढा उशीर मी म्हणेन सामन्याला होणार आहे याची आपण नोंद घ्यायची. आमचे बॉल बॉय रोहित बाई शेके, कार्लोस ब्रेथवेट हे त्यांचं दुसरं नाव आहे. चांगला गोलंदाज ऑफ स्विंग आणि आपण पहिला 18 ग्रुप मधील एक ताकदवर गोलंदाज म्हणून त्याचा जरूर नाव उल्लेख आहे. रोहित बाई शेके बॉल बॉयची भूमिका. एक किस्सा आठवतोय. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली होती. 1 बॉल 6 डिफेंड करायची होती आणि तिथे षटकार खाल्ला होता या खेळाडूनं. आणि प्रज्वल पाटील मागील मॅचचा हिरो त्या खेळाडूने तो षटकार लगावला होता. जरूर हाही किस्सा आपल्याला आठवेल. परंतु 5 मध्ये 1 जी वाचवली आहे ती मी म्हणेन खूप महत्वाची गोष्ट आहे. 1 मध्ये 6 जाणं एवढं काही नाहीये कारण आपण पाहतो त्यावेळेला शेवटच्या बॉलवरती जोरदार प्रहारच करतात फलंदाज. परंतु 5 मध्ये 1 वाचवणं आम्ही म्हणेन कारनामा. तेजस आणि राहुल हे दोन फलंदाज ॲज अ ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पंकज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय. आवाज वाढतोय. प्रत्येक डॉट बॉल आता इथून एनर्जी देईल. प्रेक्षक आपण पाहतोय वाइब्स एन्जॉय करतात. कानावचे प्रेक्षक इथे भरपूर आपल्याला संख्येनं पाहायला मिळतात. सुपर. सुरुवात या पद्धतीनं होणं या सामन्याला शेवटच्या मोमेंट पर्यंत खानाव संघ पुढे नेतील याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. टार्गेट आहे 35 धावांचं. आव्यामध्ये खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत. झेलची नामी संधी आणि झेल हातातून निसटला. मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय. आता गाजवेल का रे मैदान हा प्रश्न आता इथे वर्तवला जातो आहे. तेजस आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंकजचा वापर इथे आपण पाहतोय. पंकज म्हटला तर मग विकेट टेकर आहे. जर्सी नंबर 8 परिधान करून मैदानामध्ये उतरला. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. चांगला फटका. बॅकिंग साठी स्वतः बॅक टू द बॉलर. यावेळेला आपण पाहतोय चेंडू गेला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. आवाज वाढतोय आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीनं गोलंदाजी होताना पाहायला मिळते ते इम्प्रेसिव्ह आहे.
टोटल धावा 2 धाव फलकावरती ब्राह्मण करवले सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करतात. 21 बॉल मध्ये 33 धावा जिंकण्यासाठी त्यांना हव्यात. पंकज पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा खेळाडू ऑन साईडला खेळलेत. फिल्डर आहेत. 1 रन तिकडे पाहायला मिळेल. सेकंड साठी गेले. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला जरूर मिळतात. टीमची धावा संख्या टोटल धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 टोटल काळावरती लागलेल्या आहेत. 20 मध्ये 31 पाहिजेत. या सुनील हेच ते षटक आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील कारण पॉवर प्लेचं ओव्हर परत या वेळेला पहा आमचे शब्द कुठेतरी ऐकले की काय तसंच होतं आणि ते पहा बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा पण पूल केला. पूलला सक्सेसफुल करून दाखवलंय आणि या बॉलवरती 6 धावा. थोडासा वेट केला आणि त्यानंतर आपण पाहिलं की बॉडीचा वेट थोडासा पायामध्ये ट्रान्सफर केला होता आणि त्यानंतर जो बॉल गुडलाईन स्पॉटचा बॉल या पद्धतीनं मी म्हणेन हलाल करून सोडणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळं बॅट्समन मी म्हणे इथे नक्कीच जो टॉप ऑर्डरचा तो करंट ठेवा ते इथे दिसून येतात. सुपर फलंदाजी पाहायला मिळते. ॲज अ ओपनिंग पेअर म्हणून मैदानामध्ये आलेत आणि त्यामध्ये तेजस पाटील ची फलंदाजी जरूर आपण पाहतो की ती इम्प्रेसिव्ह आहे आणि त्या फलंदाजीनं आता मॅचमध्ये कलाटणी देण्याची क्षमता ठेवली आहे. नेक्स्ट बॉल पंकज ओ द विकेट. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आहे. खोला टाकले बॉलला. पहा तिकडे किती चापल्य वापरतात. अविनाश पाटील ॲज अ विकेट किपर म्हणून काम करतायत आणि चांगली भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त विकेट किपिंग खरं तर दाद द्यायला हवी. आता जर का आपण बघितलं तर 4 वाजून गेलेल्या थोडीशी थंडी आपल्याला पाहायला मिळते परंतु विकेट किपरच्या हाताला थोडेसे झटके देखील बसत असावेत परंतु दाद द्यायला हवी. खेळाडूंच्या प्रयत्नांसाठी जबरदस्त फिल्डिंग दाखवत असताना आता 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. अठरा चेंडू 25 धावांची गरज आहे. पाहूया काय घडणार. षटकारांच्या परिभाषेत म्हणजेच 4 षटकार आणि 1 सिंगलची गरज. 18 बॉलमध्ये 25. क्या बात आहे. लढाई जारी आहे. सामना भारी आहे. या सामन्यावरती सर्वांचं लक्ष आहे आणि प्रत्येकाला हा सामना नजरकैद करायचा आहे कारण दोन्ही संघाचे प्रेक्षक आपण पाहतोय. ब्राह्मण करवले लांबचं गाव ऑनलाईन प्रक्रियेनं या सामन्याचा आनंद घेतला जातोय गावामधून. तर खानावचे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला आपण पाहतोय इथे उपस्थिती दर्शवत आहेत. क्या बात आहे. योगेश पॉकेट साइज डायनामाइट छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू इतक्यात थांबणार नाही आणि बॅकिंग षटक देण्यासाठी तो निष्णात शिकार्या ॲज अ कॅप्टन आज लीडर म्हणून काम करतोय आणि कप्तानचं उत्तरदायित्व नक्कीच निभावलंय मैदानामध्ये. जबरदस्त कामगिरी या षटकामधून आपण पाहतोय. सुरुवात डॉट बॉल त्यानं केली. यॉर्क लेनचा बॉल खोला टाकलाय. फिल्डर आहेत ऑन साईडला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते उमेश कडून आणि चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आपण आज पाहिलेला. टीमची धावसंख्या जरूर वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 12 वरती. आज मंगेश कर्णूक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. लसित मलिंगाच्या ऍक्शननं गोलंदाजी करणारा या संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज परंतु उर्वरित जे खेळाडू आहेत ते चांगला काम करतायत सध्याच्या घडीला. यावेळीचा फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर मारायचा होता वाशीला बॉल गेला काशीला लेग साईडला बॅट फिरवली होती परंतु तिथे मात्र ऑफ साईडला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती फक्त एकच धाव मिळते. 15 बॉलमध्ये 22 करायच्यात. 13 रन्स आले धावफलकावरती. बिनगाड्याचा मोबदला. तेजस अँड राहुल ही जोडी मैदानामध्ये. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळचा बॉल बॅट्समनला पूर्णपणे अचंबित केला. बॅट अँड बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. बॅट्समन देखील थकीत झालेत. बॉलला ज्या पद्धतीने बाउन्स दिला कांद्यातील ताकद वापरली होती त्यानंतर बॉल कधीचा अविनाशकडे गेला. अविनाशनं काम चांगलं आपलं चोखलीत्या थोडेसे फंबल झाले होते परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. ओ द विकेटनं यावेळेला आतापर्यंत 3 खर्च केलेत. 2 चेंडू बाकी आहेत. बॅटचा मधोमध घ्यायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये नीरज. चांगली झेल
पकडलाय आणि इथे बाद केलं जात आहे. 1 more विकेट फॉल इन डाऊन. धक्का आहे टीम ब्राह्मण करवलीला. फलंदाज बाद. खरं तर पहा ताकद थोडीशी कमी मिळाली या फटक्याला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने हा फटका खेळला थोडीशी ताकद कमी मिळाली आणि तिथे पहा बरोबर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. जशी फिल्डिंग लावली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या गोलंदाजांचा खूप चांगला बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला. विकेट मिळाली आहे पहिली विकेट. इथून मात्र एक इम्पॉर्टंट विकेट या गोलंदाजाने आपल्या टीमला मिळवून दिली आहे. 13 बॉलमध्ये धावा करायच्या 22. टीमचा प्रमुख खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आज घर बसल्या संपूर्ण गाव त्यांना बघत असं की आज मात्र या मॅच मध्ये त्या इम्पॉर्टंट धावा आपल्या गावासाठी येतील का. राहुल पाटील यांच्या बॅटमधनं 13 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. गोलंदाज देखील तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्गवरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. इम्प्रेस केलं योगेश पाटीलला बॉलिंग करत असताना. बॉल तयार. या वेळेला आल्या बरोबरच बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातोय झेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स. बॅट्समन बाद. हीच तर ओळख आहे खानाव संघाची. सुरुवातीला थेंबे थेंबे तळे साचे या त्या आपण पाहतोय निर्णयावरती ते काम करतात. त्या रणमंत्रावरती ते काम करतात आणि त्यानंतर धावा वाचवण्यासाठी खोडावरती घाव घालतात आणि तेच पाहतोय आपण अक्षरशः मैदानामध्ये. पहा ज्या पद्धतीनं धावा वाचवण्यासाठी ते निष्णात शिकारी आहेत, पटाईत आहेत, ते आपण जरूर पाहतो मैदानामध्ये. अप्रतिम झेल उमेश यांच्या माध्यमातून आपण पाहिला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते त्यांची आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय ॲज अ बॅट्समन म्हणून ते काम करतात टीमकडे आणि चांगली फलंदाजी देखील त्यांची आपण नियमितपणे पाहतो. 12 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. टीमचा कॅप्टन संघाचा नेता तारणहार मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाजी मार्कवरती ऑन हॅट्रिक का नक्कीच ऑन हॅट्रिक राहतील ते, कारण षटक आपण पाहिलं तर संपलेला. 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी जरूर संपादित केला. आता इथून प्रज्वल पाटीलला आणलंय गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल पहिला बॉल प्रज्वलचा. राऊंड द विकेट हवेमध्ये खेळले. मिक्स टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिकडे. झेल टिपला जाईल. मागील झेलचा अटेम्प्ट आपण पाहिला याच खेळाडूकडून सुटला होता. आता ती चूक भरून काढली जाते. जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं. विकेट टिपल्या टीम खानावच्या छोट्या नन्या मुन्या जादूगरनं प्रज्वल पाटीलनं इथे विकेट अर्जित केली आहे आणि या मॅच मध्ये इंटर होताना आपण पाहतोय टीम खानावला. हा तोच प्रज्वल ज्याने खरं तर या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. आणि पहा इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन बाद झाला. येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 11 चेंडू 22 धावा. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा प्रज्वल पाटील तयार झाला. पुढचा बॉल वेगवान बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गरमागरमीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. येणारा बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. 20 धावा 10 चेंडू. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव देखील कंप्लीट झाली. मिस फिल्डिंग होतीये. बॅकअपला खेळाडू आहेत. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता वातावरण इथे जर का आपण बघितलं तर फुल टाईट आपल्याला पाहायला मिळतं. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 18. 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. 18 धावा 9 चेंडू. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय का, नाही घ्या. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. या बॅटरला 2चा पाडा पाठ आहे. 2चा पाडा पाठ आहे. सलग पहा लगातारच्या 3 बॉलवरती 3 डबल आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 8 बॉल विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला.
बॉल तयार. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झाली. थोडीशी मिड फिल्डिंग आणि पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 7 बॉल विजयासाठी 14 करायचे राखत सर. घमासान युद्ध सुरू आहे. 21 झाले. 3 गड्यांचा मोबदला मोजलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण दर्शनला पाहतोय. 4 मध्ये 8चं योगदान त्यानं दिलंय. आता इथून प्रज्वलला धावा वाचवण्यासाठी आणलाय. 5 मध्ये 8 खर्च केलात. इकॉनॉमिकल स्पेल जरूर आहे. या बॉलवरती काय असेल रहस्य पाहणं महत्वाचं. हवेत खेळला फिल्डर आहेत तिकडे. बॉल अडवतील जरूर. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. दुहेरी अंकांचं षटक राहिलं. एकूण धावा धाव फलकावरती आपण पाहतोय टोटल 23. 6 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. टन 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 टारा 6 गेंदे चाहिए 12. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज. प्रेक्षकांचा चढला जातोय आता पारा. कारण या सामनाला आपण पाहतोय नाही आहे तमा. हा सामना आपण पाहतोय जरूर तारारा झालेला आहे. या सामन्यामध्ये जरूर सर्वांना आपल्याला मेजवानी पाहायला मिळतं. वातावरण जर आपण पाहिलं 4:25 झालं आणि इथून आपण जर विचार केला पब्लिकमधून पब्लिक चॉईस कुणालकडे गेलेले. प्रेक्षक वर्गाने आवाज दिलाय कुणाल. आणि आता जरूर कॅप्टन देखील त्याच्याकडेच जबाबदारी सोपवतील. 2 बंधुराज आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इकडे सँडी पालकर यांचा आवाज कदाचित येतोय. उमेश कर्णुक हा लुकलुकता तारा. या खेळाडूची गोलंदाजी जर आपण पाहिली ना अक्षरशः मग त्याची फॉलो थ्री, त्याची रनवे, त्याची ग्रिपिंग आणि त्यानंतर रिलीजिंग ऑफ द पॉवर बॉलची रिलीज करायची पद्धत जी आहे ती पाहता अगदी अनेक सारा समीक्षक वर्ग प्रेक्षक वर्ग या खेळाडूच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडतो. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं की मी आधी चर्चा केली की ॲज अ बॅट्समन म्हणून सध्या आपण पाहतो टीममध्ये टिकाव त्यांनी लावलेला आहे आणि एक चांगले खेळाडू आहेत ते. त्यामुळे सँडी पालकर यांना जरूर त्यांचा आवडीचा खेळाडू. सध्या आपण पाहतो यंगस्टरकडे जाण्याचा निर्णय इमर्जिंग प्लेयर कुणाल पाटील, योगेश पाटील यांचा बंधुराज इथे गोलंदाजीसाठी 6 मध्ये वाचवायच्या आहेत धावा. त्यासाठी त्याच्याकडे जरूर जबाबदारी दिली आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज आहे. काय करणार आहे या मॅच मध्ये गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती न्यू कॅन्डिडेट नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग इनला टीमचा कॅप्टन, संघाचा नेता, थारनरता हुकमी एक्का आस्ताला लढावं लागेल आपल्या गावासाठी. पाहूया काय घडणार आहे या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. गोलंदाज कुणाल निघाला. काल कसोटीचा आहे आणि वारसा संघर्षाचा आहे. लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लढा देत आहेत दोन्ही बाजूला. आपण पाहतोय खेळाडू राऊंड द विकेटनं पहिला बॉल थोडेसे आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न राहिला. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. या प्रत्येक डॉट बॉल प्रेशराईज करतोय टीम ब्राह्मण करवलेला. आणि ही अस्मिता नाहीये त्यांची बरं का. ही मानसिकता नाहीये त्यांची. अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत. आज या मैदानामध्ये आपण पाहतो या सामन्यामध्ये त्यांना झालंय काय हा प्रश्न जरूर समीक्षकांना पडला. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 12 धावा करायच्या. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल आला म्हणजे गोलंदाजाचा आता आत्मविश्वास वाढला असेल. पाहूया काय घडतं. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा कुणाल पाटील. अश्विन बोपी सामन्याचा आनंद घेत आहेत. लिजन काढू या मैदानामध्ये आपल्याला तेही खेळताना पाहायला मिळतील. 21 या डे नाईट फॉर्मॅटचा आपण पाहतोय 4थ्या डे मध्ये त्यांचा सामना. त्यामुळे तेही मैदानाचा अंदाज बांधतायत. दुपार 17 त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. मधला कालखंड अनेक सारे आपण स्टार डिस्क जॉकी पाहिले. वाईटसाठी रिव्ह्यू इकडे घेण्यात आलेला. टेक्निकल टीमकडे आपण जातोय. आज आमच्यासोबत टेक्निकल ऑपरेटर म्हणून पूर्वेश शेळके आमच्या गावचे अनबान शान. त्यांना आपण इथे पाहतोय ते इथे काम करतायत. त्यांचे आपण जरूर स्वागत करू. वाईटसाठी तिसऱ्या पंचांकडे गेलेत. कुणालचा आपण बॉल पाहिला. Yes, it's a fair ball. Third umpire said, I'm going with on field umpire. निर्णयामध्ये आता आपण पाहतोय
हा एक तिखट काटा डोसला जाईल टीम ब्राह्मण करवलेला. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो, परंतु इथे पहा काय घडतंय. पुन्हा एकदा शांत ठेवलं फलंदाजाला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीय. माझ्या मते या बॉलरची गोलंदाजी आवडली असेल तर ठाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त प्रभावित केलंय. आता 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. सामना रोमांचक मोड वरती आलाय. सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण झाल्या. हा बॉल कहाणी सांगून जाईल, कहाणी रंगतदार होणार की मॅच मध्ये ट्विस्ट येईल. लढाई जारी आहे. दोन्ही सांगून आपण पाहतोय दोन्ही संघ लढतात. आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये. गरमागरम वातावरण आपल्याला जणू काय पाहायला मिळालं होतं, परंतु या 4 बॉल नंतर आता पिन ड्रॉप सायलेंट शांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू सर्व काही सांगून जाईल सुनील. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय जरूर सर्वांचं लक्ष. पहा पहा पहा, सामना अजून संपला नाही. या ब्राह्मण करवले इतक्यात हार मारतील ते मग ब्राह्मण करवलेकर कसलेच. लढाई लढतायत मैदानामध्ये. षटकार आता शेवटच्या 1 बॉल मध्ये धावा पाहिजेत 4. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले पहा. ज्या प्रकारे गोफण फिरवली जाते शेतामध्ये तशा प्रकारे इथे पहा बाट फिरवली गेली आणि मिडल ऑफ द बाट ना स्ट्रोक सजवलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. ना थके पर कभी ना हमने हिम्मत हारी है. जज्बा जीतने का ना तो लढाई जारी आहे. हे सांगतायत मैदानामध्ये करवले संघाचे खेळाडू. आणि आता ते लढतायत मैदानामध्ये. ते म्हणतात ना, जर उडायचं आहे तर लढावं लागेल आणि लढायचं आहे तर मग उभ्यानं लढावं लागेल. लढतायत मैदानामध्ये. आणि या फलंदाजावरती सर्वात जास्त आपण पाहतोय विश्वास ठेवतात राहुल सर आणि साई मैदानामध्ये. 1 बॉल विजयासाठी 4 धावांची गरज. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 जागेवरती बसलेले प्रेक्षक आता पुन्हा उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक आता टाचेवरती उभे राहायला वेळ लागणार नाहीये. आणि जे टाचेवरती उभे राहिलेत त्यांना अंगठ्यावरती देखील आता उभं राहावं लागेल, कारण सामना रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. काय घडणार आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. दिल की धडकने तेज करने वाला मुकाबला. देऊया दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा. 1 बॉल 4 आणि हा चेंडू टॅप केला. 1 रन पूर्ण केली जाईल. योगेश सेफेस खेळाडू ते इतक्यानं सोडणार नाहीयेत. हे संपा सिग्नल इट्स ओ युटी आउट अँड एंड टू द टॉप 12. टॉप 12 मध्ये दाखल झालेला तिसरा संघ आई गावदेवी अँड आई जगदंबा 11 खानाव. पिचच्या बाजूला सेलिब्रेशन करा. पिचच्या बाजूला, पिचच्या बाजूला मित्रांनो, पिचच्या बाजूला सेलिब्रेशन करा प्लीज. थँक्यू. खूप छान आपण प्रयत्न केलेत. सेलिब्रेशन साठी तुम्हाला मोमेंट आम्ही जरूर देऊ.